11वीच्या प्रवेशासाठी मी फॉर्म भरलेला आहे ऑनलाईन, पण कट ऑफ लिस्टमध्ये सर माझं नाव नाही आलं. मी काय करू? माझं ॲडमिशन कुठल्या कॉलेजला होणार नाही का? माझं वर्ष वाया जाईल का? जर तुमच्या मनातही हा प्रश्न असेल तर आजचा हा व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासाठी फार म्हणजे इन्फॉर्मेशनल आणि व्हॅल्युएबल असणार आहे, कारण यामध्ये सगळी डिटेल तुमची कव्हर होणार आहे. काय करायला पाहिजे जर तुमचं नाव कट ऑफ लिस्टमध्ये नसेल तर. ठीक आहे, तर आता बघा, या अगोदर तुमचा कट ऑफ लिस्टमध्ये नाव जर नाही आलं तर काय करावं? आता ही 2025 ही जी मार्गदर्शक प्रक्रिया आहे ही त्यासाठी आहे. आता सगळ्यात अगोदर तुम्हाला कॅप राऊंड म्हणजे काय हे समजणं आहे. आता कॅप राऊंड म्हणजे काय आहे? कॅप म्हणजे काय की ही एक सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस आहे. आता पहिल्या वर्षी ही जी महाराष्ट्रामध्ये 11वीसाठी ही जी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही जी राबवली जात आहे ही आहे कॅप, म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस. म्हणजे जर मुख्यमंत्र्यांनी किंवा पंतप्रधानांनी जर ठरवलं की महाराष्ट्रातील संभाजीनगरमधल्या समजा लेट्स से की SB कॉलेजला किती मुलांचं ॲडमिशन आहे, कोणकोणत्या मुलांचं ॲडमिशन आहे, हे जर चेक करायचं असेल ना तर एका क्लिकमध्ये त्यांना तिथे कळू शकतं. एवढ्या सेंट्रलाइज पद्धतीने आहे. अगोदर कसं होतं की मुलं ऑफलाईन पद्धतीने ॲडमिशन घेणार, नंतर मग शाळा त्यांची काय करणार, एक रजिस्टर बनवणार, मग त्याच्यात त्यांचा हाजरी नंबर, नंतर मग फॉर्म भरणार आणि नंतर मग पुढे वरती शेवटी सगळ्यात शेवटी मुख्यमंत्र्यापर्यंत म्हणा किंवा जे कक्ष आहे त्यांच्या तिथे ती माहिती जाते. खालून वरती जायची. आता तशी प्रोसेस नाही. आता वरून डायरेक्ट खाली येणार. ठीक आहे, म्हणजे अगोदरच्या ज्या प्रवेश पद्धती होती यामध्ये बरेचसे लूफूल होते. स्कॉलरशिपसाठी बऱ्याचशा भानगडी व्हायच्या. स्कॉलरशिप जे विद्यार्थ्यांचं ॲडमिशन नाही त्यांच्या देखील नावाच्या स्कॉलरशिप ज्या आहेत तर त्या काढल्या गेलेल्या आहेत. असे बरेचसे गैरप्रकार झालेले आहेत. तर या गैरप्रकारांना आळा घालता यावा म्हणून ही ऑनलाईन प्रोसेस जी आहे तर ही अपलोड केलेली आहे किंवा ही ऑनलाईन प्रोसेस आहे. पॅनिक व्हायचं काही कारण नाही. कटआउटमध्ये जरी नंबर नाही लागला तर मी सांगतो त्या पद्धतीने फक्त प्रोसेस फॉलो करा की तुमचं ॲडमिशन जे आहे तर ते होऊन जाईल. ठीक आहे, भले त्या कॉलेजला तुम्ही जो प्रेफरन्स दिलेला आहे तो जरी नाही झाला तर तुमचे जे पहिले जे 10 असतील त्यापैकी कुठल्या तरी एका कॉलेजला होईल, नक्की होईल. 10वी नंतर ही 11वीसाठी ही काय आहे प्रवेश प्रक्रिया, ही काय आहे अनिवार्य आहे. कॉलेज स्वतः हा प्रवेश देत नाही, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. अगोदरची जी प्रोसेस होती यामध्ये कॉलेज स्वतः ॲडमिशन द्यायचं, पण आता कॉलेज ॲडमिशन देणार नाही. मेरिट आणि प्रेफरन्सवरून पोर्टल तुम्हाला हे प्रवेश देणार आहे. असं समजा की हे एक अशी एक मशीन बनवलेली आहे. त्या मशीनमध्ये सगळे जे विद्यार्थ्यांचे काय केलेलं आहे त्यांनी फॉर्म भरून घेतलेले आहेत, रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि मग या सेंट्रलाइज पद्धतीने जे जे खाली कॉलेज असतील त्या कॉलेजला त्या विद्यार्थ्यांच्या मेरिटनुसार त्यांच्या मार्कानुसार हे विद्यार्थ्यांना तिकडे पाठवणार आहे. इन शॉर्टमध्ये समजून सांगितलेलं आहे मी. ऑलराईट, तर अशा पद्धतीने आता कट ऑफ लिस्टमध्ये जर विद्यार्थ्यांचं नाव नसेल फॉर्म भरून तर काय करायचं? घाबरायचं नाही. पहिली गोष्ट, पुढच्या राऊंडची वाट पाहायची. हे 2-3 दिवसानंतर काय होतील की यांचे राऊंड जे आहेत, पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड, चौथा राऊंड, असे 4 राऊंड होणार आहे आणि 5वाचा एक स्पेशल राऊंड होणार आहे. तर याची वाट पहा. ठीक आहे, प्रेफरन्सेस अपडेट करा. पहिल्या जर कट ऑफ लिस्टमध्ये तुमचं नाव नाही आलं तर दुसऱ्या कट ऑफमध्ये काय होईल की तुमचं नाव कदाचित येईल आणि मेरिट लिस्टनुसार हे असणार आहे. ऑफकोर्स जर मार्क्स कमी असतील तर तुम्हाला जो प्रेफरन्स असेल त्या कॉलेजनी जर त्या तुमच्या मार्क्सच्या पलीकडे जाऊन जर कट ऑफ लागला असेल तर तुम्हाला ते प्रेफरन्स जे आहे तर ते ऑटोमॅटिकली सध्या काय होईल की तुमचा लागणार नाही तिथे नंबर. मग तुम्हाला काय करायचं आहे की दुसरा प्रेफरन्स आहे तो अपलोड करायचा आहे. ही जी मशीन आहे ही आणखी म्हणजे तेवढी कॅपेबल नाही आहे की तुमचा जर तिथे नंबर नाही लागला तर इनडायरेक्टली तुमच्या बिहाफमध्ये तिथून ते जे प्रेफरन्स आहे 1 नंबरचा तो वजा करून तुमचा दुसऱ्या प्रेफरन्सला म्हणजे दुसरं जे कॉलेज टाकले असेल त्याला देईल. एवढं कॅपेबल नाही आहे, कारण सध्या वेबसाईटवरती भरपूर लोड आहे. मध्येच थांबते, मध्येच चालते, मध्येच काही ग्लिच येतात, तर त्यामुळे थोडीशी पालकांमध्ये गोंधळाची समस्या आहे. पण घाबरायचं काही कारण नाही. स्लो का होईना पण ही प्रोसेस 100% पार पडणार आहे. यात गैर काही नाही किंवा यामध्ये कोणाचंही म्हणजे नुकसान होणार नाही. स्पेशल राऊंडसाठी तुम्ही अर्ज सुरूच ठेवा. ठीक आहे, प्रत्येक कॉलेजचा एक स्पेशल अर्ज म्हणजे स्पेशल राऊंड देखील होणार आहे. तर त्यामध्ये काही अंशी प्रमाणात विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळणार आहे. योग्य माहिती आणि हेल्पलाईनकडून काय करा, तुम्ही मार्गदर्शन घ्या. यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. स्पेशल राऊंड म्हणजे काय आता लक्षात घ्या. स्पेशल राऊंड म्हणजे काय? शेवटचा ओपन राऊंड जो सर्वांसाठी खुला असतो. लेट्स से की एखादा कॉलेज आहे, त्या कॉलेजला 100 जागा ज्या आहेत तर त्या आहेत. मग आता 4 राऊंडमध्ये 20-20 विद्यार्थी मिळाले तर 80 मिळालेत. ठीक आहे, मी एक हायपोथेटिकल सिनियर सांगतो, असंच होईल असं नाही. 80 विद्यार्थी त्यांना मिळालेत आणि या 80 पैकी लेट्स से की 10 मुलं जे आहेत तर ते सोडून गेलेत. ठीक आहे, 10 मुलांनी काय केलं की आपल्या घरापासून फार दूर आहे किंवा त्यांनी डिसिजन चेंज केलं, मला त्याने करायचं. म्हणजे मग त्यांचे किती आले? हे 10 आणि राहिलेले 20 असे 30 ॲडमिशन जे होतील ना तर हे मॅनेजमेंट कोटाचे असतील आणि हे काय आहे स्पेशल राऊंडमध्ये हे 30 ॲडमिशन येतील. मग त्यावेळेस त्या कॉलेजला
ऑनलाईन प्रणालीने 30 विद्यार्थी जे आहे तर ते घेण्यासाठी काय होईल, एक स्पेशल राऊंड होईल, त्यामध्ये तुमचं ऑनलाईन पार्टिसिपेशन असलं पाहिजे. ठीक आहे, तर हा शेवटचा राऊंड हा सगळ्यासाठी खुला असणार आहे. यामध्ये कोणतेही आरक्षण लागू होणार नाही, फक्त मेरिटच्याच आधारे तुम्हाला इथं काय मिळणार आहे, ॲडमिशन मिळणार आहे. ठीक आहे, रिक्त जागासाठी प्रवेशाची अंतिम संधी आहे. म्हणजे 30 जागा जर असतील, एक हायपोथेटिकल सिनारिओ घेतलं त्यामध्ये, तर त्यासाठी ही काय असणार आहे, अंतिम संधी असणार आहे. प्रेफरन्सेस कसा निवडायचा, आता 1 ते 10 कॉलेजेस पसंतीने निवडायचं आहे. तुम्हाला जी पार्ट 2ची जी इन्फॉर्मेशन आहे, अगोदर पार्ट 1मध्ये तुम्हाला स्वतःचे पर्सनल डिटेल आणि दुसऱ्यामध्ये तुम्हाला प्रेफरन्स निवडायचा आहे. तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की जे ज्या कॉलेजला आपल्याला प्रेफरन्स द्यायचा आहे, जे जे आवडीचे कॉलेज आहे तिथे काय करायचं, आपला प्रेफरन्स नोंदवून ठेवायचा आहे. कमी कट ऑफ असलेली कॉलेजेस विचारात घ्या. ज्या कॉलेजचा कट ऑफ कमी लागलेला आहे त्यांची माहिती काय करायची, विचारात घ्यायची आणि त्या पद्धतीने काय करायचा की आपला प्रेफरन्स अपलोड करायचा. प्राधान्य क्रमांक जो आहे ना तर तो योग्यरित्या द्या. जर तुम्हाला प्रेफरन्सेस योग्यरित्या देता नाही आले तर कदाचित तुमचा जो ॲडमिशन आहे तर तो कदाचित दुसऱ्या कॉलेजला येऊ शकतं किंवा 1, 2, 3 राऊंडमध्येही तुमचं नाव कदाचित येणार नाही. तर त्यामुळे जो प्रेफरन्स आहे तर तो योग्य क्रमाने द्यायला पाहिजे. आता महत्त्वाच्या सूचना काय आहेत की प्रेफरन्स वेळेत अपडेट करा, वेळेत अपडेट करा. ठीक आहे, आय नो इंटरनेटची जे एज्युकेशन आहे ते भारतामध्ये फक्त स्क्रोल कशा करायच्या, रील्स, यूट्यूब कसं पाहायचं, बस याच्यामध्येच माणसांचं डोकं चालतं. पण ऑनलाईन फॉर्म भरायचं म्हटलं ना की लोक घाबरतात की काही चुकलं उकलं, तर त्याच्यात चुका हुक्यासारखं काही नाही आहे, तुम्हाला अपडेट करता येऊ शकतं. तर थोडंसं जर तुम्ही समय सूचकता आणि थोडंसं जर वाचता व्यवस्थित जर येत असेल, ऑफकोर्स इंग्लिश, तुम्हाला ही प्रोसेस जी आहे तर ती तुम्हाला कोणाच्याही, माझेही म्हणा किंवा कोणाचे व्हिडिओ पाहायची सुद्धा गरज पडणार नाही. त्या वेबसाईटवरतीच सगळं काही आहे. ऑलराईट, तर प्रत्येक राऊंड नंतर पोर्टल चेक करत चालला. प्रत्येक राऊंड नंतर पोर्टल चेक करा. हेल्पलाईन नंबरवरती संपर्क साधा. वेबसाईटवरती तुम्हाला जो हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही संपर्क साधा आणि शेवटपर्यंत प्रयत्न सोडू नका. ठीक आहे, मदत हवी असल्यास हा वेबसाईटवरती क्रमांक दिलेला आहे 85 30 95 55 64 या नंबरवरती तुम्ही काय करा, संपर्क करू शकता. ही वेबसाईट आहे mahafyjcadmission.in किंवा तुम्ही जवळील जे शाळा आणि कॉलेजेस आहे तिथे देखील तुम्ही संपर्क करू शकता. तिथे तुम्हाला व्यवस्थित नोटीस वगैरे सगळं काही लावलेलं असेल. जर तुमचे काही अडचणी असतील, प्रश्न असतील, दिक्कत, डाऊट, क्वेरी असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये देखील नोंदवू शकता आणि शक्य असल्यास मी त्यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनेल. जरुरी नाही की तुम्हाला जे प्रश्न पडले बाकीच्यांना पडणार नाही, पण तुमच्यामुळे त्यांना सावध तरी करता येईल. तर नक्की तुमचं स्वागत आहे कमेंट बॉक्समध्ये. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. And I'll see you soon in the next video. Till then, bye-bye.